रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घरात अंधार होता. सर्वजण गाढ झोपेत होते. पण देवकीताईंना जाग आली, कारण त्यांना खूप तहान लागली होती. त्यांनी बाजूच्या टेबलवरचा पाण्याचा जग उचलला, पण तो रिकामा होता. आज बहुतेक सुनबाई पाण्याचा जग भरून ठेवायचा विसरली असेल असे मनात पुटपुटत त्या पाणी पिण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेल्या. खोलीत आल्यावर त्यांनी पाहिले तर खोलीत सगळीकडे कचरा होता. गॅसच्या शेगडीवर दूध ओतू गेलेले तसेच होते. सिंकमध्ये खरकट्या भांड्यांचा ढिगारा होता. जणू काही एखाद्याला दिवसभर काम केल्यामुळे थकवा आला आणि म्हणून त्याला किचन साफ करावासा वाटला नसेल. देवकीताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हणाल्या, आता हे रोजचेच झाले आहे. त्यांनी सिंकमधील भांडी किचन ओट्यावर ठेवली. सिंकमधील घाणकाड पाहून त्यांचा जीव गुदमरू लागला. त्यांनी कसे तरी स्वतःला सावरले आणि सर्वात आधी ती खरकटी भांडी घासायला घेतली. एक एक करून त्यांनी सर्व भांडी घासली. गॅसची शेगडी धुवून, किचन ओटा पुसून लख्ख केला. त्यानंतर स्वयंपाक खोली झाडून घेतली. काम करून देवकीताई खूप थकल्या होत्या, पण त्यांचे मन मात्र प्रसन्न झाले होते. त्यांचे पाय आता थरथरू लागले, कारण वयाच्या या टप्प्यावर इतका वेळ उभे राहून काम करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. त्यानंतर देवकीताई ग्लासभर पाणी प्यायला आणि मग आपल्या खोलीत गेल्या. त्या मनात म्हणाल्या, आज दुपारी मी भांडी घासली नाही म्हणून मेघाने सकाळच्या नाश्त्याची, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची सगळी भांडी एकत्र करून मला घासायला देण्यासाठी ठेवली होती. आपल्या सासूचे आता वय झाले आहे, हे माझ्या सुनांना कधी कळणार? तसेही माझ्या मुलांना समजत नाही, मग सुनांना काय समजणार आहे? या घरात कोणी माझ्या मनाचा विचार करेल का? असा विचार करत त्या खोलीत गेल्या. देवकीताईंनी झोपण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती. त्या मनात म्हणाल्या, सकाळ झाली की पुन्हा रोजचा दिनक्रम सुरू होणार. तेच टोमणे, तोच अपमान. देवा, त्यापेक्षा मला तुझ्याकडे बोलावून घे. असा विचार करून त्यांनी डोळे बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले तरी देवकीताई झोपेतून उठल्या नव्हत्या. उशिरा झोपल्यामुळे त्यांनी सकाळी लवकर जाग आली नाही. 8 वाजले तरी सासू खोलीबाहेर का आली नाही हे पाहण्यासाठी त्यांची मोठी सून मेघा खोलीमध्ये आली. सासू अजूनही झोपलेली आहे हे पाहून तिला खूप राग आला. ती मोठ्या आवाजात म्हणाली, आई, तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? सकाळचे 8 वाजून गेले तरीसुद्धा तुम्ही अंथरुणात आहात. उठा पटकन आणि कामाला लागा. देवकीताई पटकन उठल्या आणि त्या ब्लँकेटची घडी घालू लागल्या. तेव्हा मेघा पुन्हा म्हणाली, आई, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला कसे जाऊ शकता? सुनेचे बोलणे ऐकून देवकीताई आश्चर्यचकित झाल्या. त्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, काय झाले? तू माझ्यावर एवढी का रागावत आहेस? तेव्हा मेघा कमरेवर हात ठेवून मोठ्या आवाजात म्हणाली, तुम्ही नेहमीच काहीतरी नसता उद्योग करता म्हणून मला बोलावे लागते. नाहीतर मला इतक्या सकाळी तुमच्या खोलीत येऊन बोलण्याची काही आवड नाही. हे पहा आई, मी स्पष्टच विचारते, कारण मला सरळ बोलायला आवडते. देवकीताई पुढे काही बोलणार तेवढ्यात मेघा म्हणाली, मला आधी एक सांगा, तुम्ही रात्री स्वयंपाक खोलीत गेला होतात का? देवकीताईंनी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, हो, गेले होते, कारण मला तहान लागली होती. त्यांचे बोलणे पूर्णसुद्धा झाले नव्हते तोपर्यंत मेघा पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली, सोनूचे पप्पा, भाऊजी, लवकर इकडे या. बघा तुमच्या आईचं पराक्रम. आणि शीतल, तू सुद्धा ये. सुनेला असे बोलताना पाहून देवकीताई घाबरल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मी असे काय केले म्हणून तू सर्वांना ओरडून बोलावत आहेस? मेघा म्हणाली, येऊ देत त्यांना, मग सांगते की तुम्ही काय केले आहे. मेघाचा मोठा आवाज ऐकून तिचा नवरा महेश, भाऊजाई शीतल आणि दीर राजेश देवकीताईंच्या खोलीत आले. महेश खोलीत येताच म्हणाला, काय झाले? सकाळी सकाळी एवढ्या मोठमोठ्याने का बोलत आहेस? आता काय केले आहे आईने? राजेशसुद्धा चकित होऊन त्याच्या वहिनीकडे पाहून म्हणाला, वहिनी, काय झाले? आम्हाला आईच्या खोलीत का बोलावून घेतले? तेव्हा मेघा कमरेवर हात ठेवून रागाने म्हणाली, तुम्ही सगळेजण स्वतःहून पहा. मला तर हेच कळत नाही की मध्यरात्री तुमची आई लपून छपून किचनमध्ये काय करायला गेली होती. देवकीताई सुनेचे बोलणे ऐकून चकित झाल्या. त्या म्हणाल्या, सुनबाई, मी लपून छपून गेले नव्हते. मला तहान लागली होती आणि माझ्या खोलीमध्ये पाणी नव्हते म्हणून मी पाणी प्यायला गेले होते. मेघा हातवारे करत म्हणाली, अरे वा, पाणी प्यायला गेला होतात की माझ्या किचनमध्ये तपास करायला गेला होतात? आणि तसेही तुमच्या खोलीमध्ये पाण्याचा जग भरून ठेवायचे काम माझे होते, तुमचे नाही.
आणि खोलीत पाणी नव्हते तर झोपण्याआधी तुम्ही का पाहिले नाही? बायकोचे बोलणे ऐकून महेश डोक्याला हात लावून म्हणाला, अगं मेघा, आई फक्त पाणी प्यायला गेली होती, मग त्यासाठी इतका गोंधळ घालण्याची काय गरज आहे? पण ऐकणारी ती मेघा कसली? ती आणखी मोठ्या आवाजात म्हणाली, तुम्ही गप्प बसा. जर यांना पाणी हवे होते तर त्यांनी फक्त पाणीच घ्यायचे. किचनची साफसफाई करण्याची काय गरज होती? हे ऐकताच मेघाची धाकटी जाऊ म्हणाली, तुम्ही बरोबर बोलत आहात आई. आईंना मध्यरात्री किचनची साफसफाई करण्याची काय गरज होती? राजेश, जो आतापर्यंत शांत होता, तो सुद्धा पटकन म्हणाला, अहो वहिनी, त्यात एवढा रागराग करण्याची काय गरज आहे? आईने भांडी घासून काय चुकीचे केले? उलट तिने तुम्हा दोघींचे काम हलके केले. तेव्हा मेघा आणखी रागाने म्हणाली, जर साफसफाई करायला एवढेच आवडते ना, तर मग दररोज घरातील सगळी स्वच्छतेची कामे करावीत त्यांनी. माझ्या किचनमध्ये जाऊन जास्तीचा आगाऊपणा करू नये. देवकीताई सुनेच्या वागण्याने बोलण्याने आतून तुटून गेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले, पण त्या स्वतःला सावरत म्हणाल्या, मी काही चुकीचे काम केले नाही. अगं मेघा, किचन अस्वच्छ दिसला म्हणून मी साफसफाई केली. पण मेघा आणि शीतल दोघीसुद्धा आपापल्या मतावर ठाम होत्या. त्यांनी सासूचे बोलणे अजिबात ऐकून घेतले नाही. महेश आणि राजेश फक्त पाहत राहिले, पण त्या दोघांपैकी एकानेही त्यांच्या आईची बाजू घेतली नाही. देवकीताईंचे डोळे पाण्याने भरले. त्या विचार करू लागल्या की खरंच आता माझी ह्या घरात काहीच इज्जत राहिली नाही का? म्हणून काल परवा घरात आलेल्या सुना माझ्या मुलांसमोर माझा अपमान करत आहेत. मेघा पुन्हा रागाने म्हणाली, किचनची साफसफाई करण्यापर्यंत ठीक आहे, पण मी किचनमध्ये तांदळाच्या डब्यात 2,000 रुपये ठेवले होते, ते सुद्धा यांनी साफ केले. जर यांना पैसे हवे होते तर त्यांनी मला मागायला पाहिजे होते. पण नाही, यांना तर चोरीच करायची होती. मी म्हणते, या वयात चोरी करणे यांना शोभते का? मेघाच्या अशा बोलण्याने तेथील वातावरण अजून बिघडले. घरात लहान मुले आहेत, त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल, ते काय शिकतील, याचा ती बोलताना अजिबात विचार करत नव्हती. कमरेला पदर खोचून मेघा पुढे म्हणाली, आई, मी खरंच थकले आहे तुमच्या वागण्याला. सुनेचे बोलणे ऐकून देवकीताई घाबरल्या आणि घाबरत त्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, हा इतका मोठा आरोप माझ्यावर करण्याआधी थोडा तरी विचार करायचा होता. मी तुझे पैसे का घेऊ? मला काय करायचे आहेत ते पैसे? मी कोणतेही पैसे घेतले नाहीत. धाकटा राजेश देखील आईला म्हणाला, अगं आई, जर तू वहिनीचे पैसे घेतले असतील तर हो म्हण, कशाला सकाळी सकाळी तमाशा करतेस? त्याचे बोलणे ऐकून देवकीताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या विचार करू लागल्या की ज्या मुलांसाठी दिवस रात्र एक करून मी माझे संपूर्ण आयुष्य कष्टात घालवले, तीच मुले आज त्यांच्या बायकोच्या सांगण्यावरून माझ्यावर चोरीचा आरोप करत आहेत. तेवढ्यात शीतलसुद्धा म्हणाली, आई, हे काही बरं नाही बरं का. तुम्ही असे करायला नको होते. देवकीताईंच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते, कारण त्या खूप एकट्या पडल्या होत्या. त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाकडे म्हणजे महेशकडे मोठ्या आशेने पाहिले की कमीत कमी तो तरी त्यांची बाजू घेऊन काहीतरी बोलेल. पण तो सुद्धा हाताची घडी घालून उभा होता. त्याच्या डोळ्यामध्ये आईबद्दल अजिबात प्रेम किंवा आपुलकी दिसत नव्हती आणि याचाच फायदा त्याची बायको घेत होती. देवकीताई खूप आशेने मोठ्या मुलाला म्हणाल्या, महेश, तू तरी तुझ्या बायकोला समजावून सांग. तिला म्हण की माझी आई चोर नाही. उगाच खोटे आरोप करू नकोस. मेघा म्हणाली, हे बघा आई, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या नवऱ्याला मध्ये घेऊ नका. हे बाकी बरे आहे तुमचे. चोर तो चोर आणि वर शिरजोर. आणि मोठ्या मुलाकडून सहानुभूती मिळवण्याची काही एक गरज नाही. खरे तर हेच आहे की तुम्हीच पैसे घेतले आहेत आणि तसेही या घरात तुम्हाला कसल्याच गोष्टीची कमी नाही, पण तुमच्या मनातील हाव काही जात नाही. राजेश नकारार्थी मान हलवत म्हणाला, आई, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता तरी तू खरे सांगून टाक. तू पैसे घेतले आहेस ते मान्य कर. मुलांचे बोलणे ऐकून देवकीताईंच्या काळजावर घाव झाले. त्या दबक्या आवाजात म्हणाल्या, राजेश बाळा, तुलाही असेच वाटते की मी पैसे घेतले आहेत? राजेशने क्षणभर आईकडे पाहिले आणि दुसरीकडे मान फिरवली. त्यानंतर महेश म्हणाला, आई, तू पैसे घेतले नाहीस, मग पैसे गेले कुठे? या घरात बाहेरचे दुसरे कोणी येतही नाही. हे शब्द ऐकून देवकीताईंना चक्कर आली. त्यांचे डोके गरगरायला लागले. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्याच आईवर दोन्ही मुलांचा विश्वास नव्हता.
त्या तिथेच बाजूच्या खुर्चीवर बसल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, तुमच्यापैकी कोणाचाच माझ्यावर विश्वास नसेल तर ठीक आहे. यापेक्षा जास्त मी स्वतःला निर्दोष करण्यासाठी काहीही करू शकत नाही. मेघा म्हणाली, पाहिले का, स्वतःची चोरी पकडली गेली तेव्हा ह्या काहीही करू शकत नाहीत म्हणे. जाऊ देत, माझे 2,000 रुपये चोरीला गेले म्हणून काय झाले? माझ्या नशिबातल्या पैशांची तर चोरी करू शकणार नाहीत ना ह्या. चला आता बस करा, मला बरीच कामे आहेत, असे बोलून मेघा रागाने पाय आपटत खोलीतून बाहेर गेली. महेश, राजेश आणि शीतल हे देखील काहीही न बोलता आपापल्या खोलीमध्ये निघून गेले. देवकीताई मात्र तिथेच शांत बसून राहिल्या. त्यांच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता की खरंच आता ह्या जगात माझे कोणीच नाही. देवकीताईंना पूर्वीचे दिवस आठवले, जेव्हा त्यांचे घर आनंदाने भरले होते. एके दिवशी त्या त्यांच्या खोलीमध्ये तयार होत होत्या आणि त्यांचे पती मोहनराव दरवाजा बाहेरून म्हणाले, देवकी, अगं किती वेळ, लवकर ये ना बाहेर, नाहीतर असे व्हायचे लग्न होऊन जाईल आणि आपण तिथे पोहोचू. असे बोलून ते हसू लागले. देवकीताईंनी दरवाजा उघडला आणि साडीचा पदर नीट करत म्हणाल्या, शेवटी मी वरमाय आहे, व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे ना. मोहनराव म्हणाले, तशी तर तू आज देखील खूप सुंदर दिसतेस, जशी तू आपल्या लग्नाच्या वेळेस दिसत होतीस. देवकीताई लाजल्या आणि म्हणाल्या, इश्श, तुमचं आपलं काहीतरीच. मोहनरावांनी देवकीताईंचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाले, देवकी, अगं मी खरंच बोलतोय, तुझ्यासारखी बायको मला मिळाली, मी खूप नशीबवान आहे. त्या दिवशी संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या मोठ्या मुलाचे महेशचे लग्न होते. देवकीताईंनी आपल्या सुनेच्या स्वागताची खूप तयारी केली होती. जेव्हा मेघाने पहिल्यांदा सून म्हणून घरात प्रवेश केला तेव्हा देवकीताईंनी तिला मिठी मारली होती. त्या म्हणाल्या होत्या की बाळा, माझ्या घरात तुझे स्वागत आहे. आजपासून हे घर तुझे आहे. तुला काही लागले तर मला नक्की सांग. स्वतःच्या पोटच्या मुलीसारखा त्यांनी मेघाला जीव लावला होता, पण आज त्याच मेघाने त्यांच्यावर चोरीचा आरोप केला होता. सुना तर सुना, पण पोटच्या मुलांनी देखील आज सरड्यासारखा रंग बदलला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवकीताई खोलीत गेल्या आणि त्यांच्या पतीच्या फोटोसमोर उभे राहून म्हणाल्या, का गेलात तुम्ही मला एकटीला सोडून? आज तुम्ही असतात तर मला आपल्याच घरात परके वाटले नसते. असे बोलून देवकीताई निराश होऊन पलंगावर बसल्या. तेवढ्यात त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडून शीतल आत आली आणि चहाचा कप टेबलवर ठेवत म्हणाली, आई, चहा पिऊन घ्या. देवकीताईंनी चहाचा कप घेतला आणि म्हणाल्या, सुनबाई, बिस्किटं आहेत का? पण शीतल तिथून काहीही न बोलता निघून गेली. देवकीताईंनी चहाचा एक घोट घेतला, पण बिनसाखरेचा फिकट चहा त्यांच्या घशातून खाली उतरत नव्हता. त्यांना आठवले की जेव्हा त्यांचे पती जिवंत होते तेव्हा त्यांच्यासोबत चहा पिण्याची मजा काही वेगळीच होती. ते नेहमी म्हणायचे की देवकी, जोपर्यंत तू माझ्यासोबत बसून चहा पित नाहीस तोपर्यंत मला चहा प्यावासाच वाटत नाही. पण आज एकट्याच बसलेल्या देवकीताईंना तो चहा एखाद्या विषसमान वाटत होता. त्यांनी चहाचा कप टेबलवर ठेवला आणि बाजूच्या भिंतीवर टांगलेली पिशवी घेतली. त्यात एक छोटासा डबा, मोहनरावांचे घड्याळ आणि चष्मा होता. त्यांनी चष्मा आणि घड्याळावरून हात फिरवला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले. देवकीताईंनी अश्रू पुसले आणि त्या पिशवीतून डबा बाहेर काढून उघडला. त्यात एक 20 रुपयांची नोट होती. देवकीताईंनी ती नोट घेतली आणि त्यांच्या उशीखाली ठेवली आणि पुन्हा पिशवी खुंटीवर टांगून ठेवली. दुपारचे 2 वाजले होते, पण अजून कोणीही त्यांना जेवणासाठी विचारायला आले नव्हते. त्यांच्या दोन्ही मुलांनी देखील आईच्या खोलीकडे ढुंकून पाहिले नव्हते. त्यांना खूप भूक लागली होती. देवकीताईंनी काही वेळ वाट पाहिली, पण कोणीही आले नाही. तेव्हा त्या स्वतः उठून मनात नसताना सुद्धा मेघाकडे गेल्या. त्यावेळेस मेघा तिच्या 5 वर्षाच्या मुलाला गाजराचा हलवा भरवत होती. देवकीताई तिच्याजवळ गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. चतकोर भाकरी आणि भाजी देशील का? ते एवढेच बोलल्या तर मेघाने देवकीताईंकडे डोळे वटारून पाहिले. ती म्हणाली, आई, गाजराचा हलवा पाहिला की लगेच तुम्हाला भूक लागली का? मेघाने साडीच्या पदराने सोनूचे तोंड पुसले आणि किचनमध्ये निघून गेली. थोड्या वेळाने ती एका छोट्या वाटीमध्ये थोडासा गाजराचा हलवा सासूला देत म्हणाली, हा घ्या हलवा, नाहीतर माझ्या मुलाला नजर लागेल, त्याचे पोट दुखेल. देवकीताईंनी काहीही न बोलता ती वाटी हातामध्ये घेतली आणि त्यांच्या खोलीत निघून गेल्या. देवकीताई खोलीत जाऊन पलंगावर बसल्या आणि त्यांनी पटकन हलव्याचा एक घास तोंडात घेतला. पण
त्या हलव्याचा वास त्यांच्या घशात अडकला, कारण हलवा करपला होता. हा करपलेला वास फक्त जिभेलाच नाही तर त्यांच्या हृदयाला सुद्धा त्याची जाणीव झाली होती. पण त्यांना एवढी भूक लागली होती की करपलेला हलवासुद्धा त्यांनी निमूटपणे खाल्ला. हलवा खाल्ल्यानंतर त्यांनी नजर वर करून खोलीच्या भिंतींकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला. डोळे बंद केले आणि आठवणींना उजाळा दिला. त्यांना त्यांच्या आयुष्यातील ते दिवस आठवले जेव्हा देवकीताईंचे पती आणि मुलांसोबत बसून गप्पा मारत गाजराचा हलवा खात होत्या. तेव्हा त्यांनी बनवलेल्या गाजराच्या हलव्याचा सुवास घरभर पसरला होता. मोहनराव म्हणाले, देवकी, आपली मुले उद्या मोठी होतील ना, तेव्हाही आपण असेच बसून हलवा खायचा. पण कोणाला ठाऊक होते की ज्या मुलांच्या सगळ्या आवडीनिवडी आईने जपल्या, आज तीच मुले इतकी बदलतील. आणि कोणाला ठाऊक होते की त्याच मुलांच्या बायकासुद्धा घरामध्ये सून म्हणून आल्या त्या एके दिवशी सासूची अशी परवड करतील, तिला करपलेला हलवा खाऊ घालतील. जी आई दररोज आपल्या मुलांसाठी झटत होती, जी आई मुलांशिवाय अन्नाचा एक घास देखील खात नव्हती, आज तीच आई घरात उपाशी आहे याचे मुलांना काहीही वाटत नव्हते. देवकीताईंनी वाटी टेबलवर ठेवली आणि त्या खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. आकाशात सूर्य चमकत होता, पण आता त्यांच्या आयुष्यात कुठलाच प्रकाश राहिला नव्हता. संध्याकाळ होत आली होती, पण देवकीताईंनी फक्त करपलेला हलवा खाल्ला होता. त्यांना अशक्तपणा वाटू लागला. आज देवकीताई उपाशी होत्या, पण घरातील एकाने देखील आई आज तू जेवलीस का असे विचारले नव्हते. मुले आणि सून आपापल्या कामात व्यस्त होते. देवकीताईंनी उशीखाली ठेवलेली 20 रुपयांची नोट घेतली आणि खोलीतून बाहेर जाऊ लागल्या. तेवढ्यात त्यांना त्यांच्या मोठ्या सुनेने हटकले. आई, कुठे चाललात तुम्ही? देवकीताई थांबल्या आणि म्हणाल्या, काही नाही, जरा बाहेर जाऊन येते. तेव्हा मेघा रागात म्हणाली, काय गरज आहे तुम्हाला बाहेर जाण्याची? गल्लीतल्या बायकांना घरामध्ये जे काही घडते त्याबद्दल सांगायचे आहे का? देवकीताईंनी मेघाकडे पाहिले आणि त्या म्हणाल्या, सुनबाई, मला थोडेसे पाय मोकळे करायचे आहेत. तेव्हा मेघा रागात म्हणाली, जास्त दूर जाऊ नका. तुम्हाला यायला उशीर झाला तर घरातील कामे कोण करणार? पण काहीही न बोलता त्या घराबाहेर पडल्या. चालता चालता त्यांच्या डोक्यात एकच विचार येत होता की मी माझ्याच घरात मोलकरीण झाले आहे का? माझ्या मुलांना आईचा अपमान होतोय हे कसे कळत नाही? का त्यांना माझी 2 वेळची भाकरी जड झाली आहे? त्यांनी 20 रुपयांची नोट घट्ट पकडली आणि झपाझप पाऊल टाकत पुढे जाऊ लागल्या. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक कचोरीवाला दिसला. त्यांना खूप भूक लागली होती, म्हणून त्यांनी 1 प्लेट कचोरी खाण्याचा विचार केला. त्यांनी त्या कचोरीवाल्याला विचारले, 1 प्लेट कचोरी किती रुपयांना आहे? तेव्हा तो म्हणाला, 25 रुपयांना 1 प्लेट. देवकीताई त्या मुलाला म्हणाल्या, माझ्याकडे 5 रुपये कमी आहेत. तेव्हा तो मुलगा म्हणाला, ठीक आहे आजी, तुम्ही 20 रुपये द्या. देवकीताईंच्या डोळ्यात एक आशेचा किरण चमकला. त्यांनी थरथरत्या हाताने त्या डब्यातील 20 रुपये काढले आणि कचोरीवाल्या मुलाला दिले. गरम गरम कचोरीच्या वासाने देवकीताईंची भूक वाढली होती. त्यांनी खाण्यासाठी जशी कचोरी हातात घेतली तेव्हा त्यांना आठवले, अगं आई, मला पटकन कचोरी बनवून दे ना, खूप भूक लागली आहे. त्यांचा धाकटा मुलगा राजेशचा आवाज त्यांच्या कानात घुमत होता. जेव्हा त्यांची मुले लहान होती तेव्हा त्या प्रेमाने कचोरी बनवून त्यांना खायला द्यायच्या. तेव्हा त्यांचे पती मोहनराव हसत म्हणायचे, देवकी, तुझ्या हातची कचोरी म्हणजे कमाल असते. अगं, माझे तर नुसत्या वासानेच पोट भरले आहे. तेव्हा देवकीताई हसत म्हणाल्या, अहो, फक्त वासानेच पोट भरत नाही, या इकडे तुम्ही पण गरमागरम कचोरी खाऊन घ्या. हा भूतकाळातील प्रसंग आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आज त्याच देवकीताई गल्लीतल्या एका कोपऱ्यात उभी राहून भूक भागवण्यासाठी कचोरी खात होत्या, कारण त्या स्वतःच्याच घरात भाकरीच्या एका तुकड्यासाठी महाग झाल्या होत्या. देवकीताईंनी कचोरीचा घास घेतला तेव्हा त्यांच्या गळ्यात काहीतरी अडकल्यासारखे झाले. ही कचोरी त्यांच्यासाठी फक्त एक खाण्याचा पदार्थ नसून ती एक जुन्या आठवणींची कळ होती. कचोरीवाला त्यांच्याकडे एकटक पाहत होता. त्याने ओळखले होते की या वयस्कर आईच्या डोळ्यात बरेच दुःख साठले आहे. तो देवकीताईंना म्हणाला, आजी, तुम्हाला आणखी एक कचोरी हवी असेल तर बिनधास्त सांगा, पैशांची काळजी करू नका. त्याचे बोलणे ऐकून देवकीताईंनी थरथरत्या हाताने साडीच्या पदराने डोळे आलेले पाणी पुसले आणि म्हणाल्या, नको बाळा, मला हेच खूप झाले. देव तुझे भले करो. कचोरी खाऊन झाल्यानंतर त्या देवाचे नाव घेऊन उठून उभ्या राहिल्या, पण जशा त्या पुढे चालू लागल्या तेव्हा त्यांचे पाय अडखळले आणि त्यामुळे त्या तिथेच रस्त्याच्या बाजूला बसल्या. पोट तर काही वेळासाठी भरले होते, पण काळजातले दुःख कसे भरून निघणार होते? त्या कशा तरी उठल्या. त्यांचे हातपाय थरथरत होते.
पण मनात एक वेगळीच ऊर्जा भरली होती, कारण कचोरी खाल्ल्याने पोटाला थोडासा आधार मिळाला होता. देवकीताईंची पाऊले मंदिराकडे निघाली. त्यांच्यासाठी मंदिरात जाणे म्हणजे फक्त देवाचे दर्शन घेणेच नव्हते, तर तिथे काही वेळ सुख आणि शांती मिळण्याचे स्थान होते. कारण तिथे कोणी त्यांना टोमणे मारणारे नव्हते किंवा त्यांचा सतत अपमानही करणारे नव्हते. मंदिरात पोहोचल्यानंतर घंटीचा मधुर आवाज आणि आरतीचे सुंदर स्वर त्यांच्या मनाला प्रसन्न करत होते. देवकीताई एका कोपऱ्यात बसल्या आणि देवाच्या मूर्तीकडे पाहू लागल्या. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. त्या मनात म्हणाल्या, देवा, मी तर नेहमी दुसऱ्यांच्या भल्याचा विचार केला, कधीच कोणाचे वाईट केले नाही, तरी देखील माझ्या नशिबी अशी परवड का मी माझ्याच घरात परकी झाले आहे. त्यांनी अश्रू पुसले. कमरेला खोचलेल्या पिशवीतून एक जपमाळ बाहेर काढली आणि जप करायला सुरुवात केली. तेव्हा त्या काळजीत असायच्या तेव्हा देवकीताई जपमाळ घेऊन बसत होत्या, पण आज त्या फक्त जप करत नव्हत्या, तर आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. देवकीताई ती माळ पुढे सरकवत जप करण्यात मग्न झाल्या होत्या, पण तेव्हा अचानक त्यांच्या कानावर एक आवाज आला. आई, तुम्ही इथे एकट्याच का बसल्या आहात? देवकीताईंनी डोळे उघडले तर त्यांच्यासमोर एक माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात आपलेपणा आणि चेहऱ्यावर विनम्रता दिसत होती. देवकीताईंनी त्यांच्याकडे क्षणभर पाहिले आणि म्हणाल्या, बाळा, तू मला कसा ओळखतोस? तो माणूस थोडासा हसला आणि म्हणाला, आई, तुम्हाला ह्या भागात कोण ओळखत नाही? तुम्ही तर दररोज मंदिरात येता, कधी कोणाला आशीर्वाद देत असता, तर कधी लहान मुलांना प्रेमाने गोंजारत असता. आज तुम्हाला या अवस्थेत पाहून मला राहावले नाही. तुम्ही ठीक तर आहात ना? माझे नाव निलेश आहे. देवकीताईंचे डोळे भरून आले, कारण बऱ्याच वर्षांनी कोणीतरी त्यांची आपलेपणाने विचारपूस केली होती. त्यांनी मान खाली घातली. निलेशने देवकीताईंच्या हातावर नजर टाकली. त्यांचे हात थरथर कापत होते. निलेशने विचारले, आई, तुम्ही काही खाल्ले आहे का? देवकीताई काही बोलल्या नाहीत, पण त्यांनी थोडीशी मान हलवली, जसे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण निलेशला त्यांचे गप्प राहणे समजले होते. त्याने त्याच्या खिशातून एक प्रसादाच्या लाडूचे पाकिट बाहेर काढले आणि देवकीताईंच्या हातावर ठेवले. त्यात 2 लाडू होते. निलेश म्हणाला, आई, हा घ्या प्रसाद, याला कधी नको म्हणायचे नाही. देवकीताईंनी लाडूकडे पाहिले आणि थरथरत्या हातांनी लाडूचे पाकिट घेतले आणि त्यातील एक लाडू काढून खाऊ लागल्या. आज त्यांच्या मनाला पहिल्यांदा सुख मिळाले होते. निलेशने पाहिले की त्यांचे डोळे पाणावले आहेत. तो त्यांना म्हणाला, आई, तुम्ही माझ्या घरी याल का? माझी आई आता ह्या जगात नाही. माझी बायको प्रिया तुम्हाला पाहून खुश होईल. देवकीताईंनी निलेशच्या डोळ्यात पाहिले. त्यांना त्याच्या डोळ्यात आपलेपणा स्पष्ट दिसत होता, पण देवकीताई त्याच्यासोबत जाऊ शकत नव्हत्या. त्यांच्या मनात बरेच प्रश्न होते, ज्याची उत्तरे त्यांना स्वतः शोधायची होती. त्यांना ह्या उतरत्या वयात कोणावर भार होऊन जगायचे नव्हते. त्या निलेशला म्हणाल्या, बाळा, तुझी आई खूप नशीबवान होती, जिला तुझ्यासारखा मुलगा लाभला. पण मला आता कोणावर भार होऊन राहायचे नाही. देवाच्या कृपेने जोपर्यंत माझे हातपाय चालतील तोपर्यंत माझे आयुष्य मी स्वतः जगेन. निलेश त्यांचे बोलणे ऐकून गप्प झाला. त्याने विचार केला की आजींच्या मनामध्ये किती दुःख साठले आहे, तरीसुद्धा त्यांना कोणापुढे हात पसरायचे नाहीत. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात देवकीताई पिशवी घेऊन मंदिरात गेल्या. त्यांनी देवाच्या पायावर डोके ठेवले आणि हळू आवाजात म्हणाल्या, देवा, माझ्यावर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नकोस. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तिथेच उभ्या असलेल्या पुजाऱ्यांनी देवकीताईंकडे पाहिले. ते पुढे येऊन त्यांना म्हणाले, ताई, तुम्ही ठीक आहात ना? देवकीताई पुजारीला म्हणाल्या, हो, मी ठीक आहे. पुजाऱ्याने त्यांना प्रसाद दिला आणि म्हणाले की ताई, तुम्ही दररोज मंदिरात येत जा, कारण जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा एकच रस्ता मोकळा असतो, तो म्हणजे देवाचा. इथे येऊन सगळ्यांना सुख भेटते. त्यांनी प्रसाद घेतला आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. तेवढ्यात एक बाई मंदिरात आली. तिने देवकीताईंकडे पाहिले आणि त्यांना म्हणाली, देवकी, तू इथे आणि या अवस्थेत? देवकीताईंनी मान वर करून पाहिले तर त्यांच्या घराशेजारी राहणारी एक जुनी शेजारीण मीराताई होत्या, ज्या आज बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटल्या होत्या. देवकीताईंनी मीराला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक हलकेसे हास्य उमटले, पण क्षणभरातच त्यांचा चेहरा उदास झाला. मीराताईंनी पाहिले की देवकीताईंच्या राहणीमानात बराच फरक पडला होता. पूर्वी ज्या अगदी भारीतली साडी नेसून दागदागिने घालून थाटात राहायच्या, आज त्यांच्या अंगावर मळलेली साडी होती. केस विस्कटलेले होते. थकलेला चेहरा, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे दिसत होती. त्यांना पाहून मीराताई म्हणाल्या, देवकी,
ही काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची? अगं तू तर किती चांगल्या घरातली आहेस. तेव्हा देवकीताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि खाली मान घातली. त्या म्हणाल्या, देवकी, घर सोडून तू इथे अशा अवतारात मंदिरात का बसली आहेस? देवकीताई म्हणाल्या, घर? माझे कसले घर मीरा? ज्या घरात माणसे राहतात, पण मी आता त्यांच्यासाठी परकी झाली आहेत. हे ऐकून मीराला आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, हे काय बोलते आहेस तू देवकी? हे सर्व कसं झालं? देवकीताईंचा कंठ दाटून आला होता. त्यांना खूप काही बोलायचे होते, पण त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. थोडा वेळ गप्प राहून त्या हळू आवाजात म्हणाल्या, आता काय सांगू मीरा? ज्या मुलांसाठी मी माझे पूर्ण आयुष्य पणाला लावले, तीच मुले माझ्यापासून दूर झाली आहेत. सुना मोलकरणीप्रमाणे घरातील कामे करून घेतात, अपमानास्पद बोलतात. आईचा अपमान होतो हे पाहूनही मुले त्यांना काही बोलत नाहीत. आई, तू जेवलीस का? तू बरी आहेस का? असे विचारणारे माझे असे कोणीही नाही. अगं मी माझ्याच घरात परकी झाले आहे. मीराला देवकीताईंच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्या म्हणाल्या, अगं देवकी, तुला 2 मुले आहेत. तू तर त्यांना किती छान संस्कार दिले होतेस. तुझी दोन्ही मुले तुझ्या शब्दाबाहेर नव्हती, मग तरीही अचानक हे सर्व कसे बदलले? देवकीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक काहीच बदलत नाही मीरा. हे गेल्यानंतर हळूहळू मुले सुनांचे ऐकू लागले. त्यांना आईची गरज कमी वाटू लागली. अगं दिवसभर मी उपाशी असले तरी कोणी मला जेवण देत नाही. मीराताई म्हणाल्या, देवकी, मला तर असे वाटले होते की तुझी दोन्ही मुले तुझी चांगली सेवा करत असतील. तू सुना नातवंडांमध्ये खुश असशील. पण हे ऐकून खूप दुःख झाले. देवकीताई हसत म्हणाल्या, आता फक्त मला देवाची साथ आहे. तोच माझा आधार आहे. जेव्हा माझे मन दुःखी होते तेव्हा मी इथे येते. मीराताई म्हणाल्या, देवकी, तुला जर कधी माझी गरज पडली तर माझ्याकडे हक्काने ये. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी उघडे आहेत. काही वेळाने मीराताईंनी जबरदस्तीने देवकीताईंना काही फळे आणि पैसे दिले. पण देवकीताईंनी पैसे घेण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, नाही मीरा, आता मला कोणावरही अवलंबून राहायचे नाही. मी जशी आहे तशीच चांगली आहे. मीराने त्यांचा हट्टीपणा पाहिला आणि जबरदस्तीने त्यांच्या हातामध्ये फळांची पिशवी ठेवली आणि म्हणाली, ही फळे देवाचा प्रसाद म्हणून तुझ्याकडे ठेवून घे आणि काळजी घे. असे बोलून मीराताई तिथून निघून गेल्या. देवकीताईंचे डोळे भरून आले. त्या काहीच बोलल्या नाहीत, फक्त खाली मान घालून बसल्या. आता संध्याकाळ होत आली होती. देवकीताईंना वाटले की आता घरी गेले पाहिजे, पण मनातल्या मनात भीती वाटत होती की त्या बराच वेळ बाहेर होत्या म्हणून सुना त्यांच्यावर ओरडतील. खरे तर घरी जाण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती, पण नाईलाज म्हणून त्या घरी जायला निघाल्या. फळांची पिशवी घेऊन त्या सावकाश मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली आल्या. देवकीताई हळूहळू घरी पोहोचल्या. जेव्हा त्या दरवाजात पोहोचल्या तेव्हा त्यांच्या खोलीतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला आणि त्या तिथेच थांबल्या. शीतल मेघाला म्हणाली, काय गं शीतल, कुठे गेली असेल ही म्हातारी? मेघा म्हणाली, गेली असेल. मुले सुना तिला काय बोलतात ते गावभर सांगायला. शीतल म्हणाली, सांगू देत तिला काय सांगायचे आहे ते. बरं जाऊ बाई, मग आपण ट्रिपला जाणार आहोत हे आईंना कधी सांगायचे? आणि त्यांच्या जेवणाचे काय? महेश खोलीत येत म्हणाला, कोणाच्या जेवणाचे बोलत आहात? मेघा म्हणाली, अहो आपण ट्रिपला गेल्यावर आईंच्या जेवणाचे काय त्याबद्दल बोलत आहोत. महेश म्हणाला, तुम्ही दोघी काहीही बोलत असता. अरे तिच्या जेवणाचे तिचे ती पाहून घेईल. अजून आईचे हातपाय व्यवस्थित चालतात. राजेशही तिथे आला आणि म्हणाला, बरोबर बोलतोय दादा. आई मध्यरात्री उठून भांडी घासू शकते, किचनची साफसफाई करू शकते, तर स्वतःसाठी स्वयंपाक बनवू शकणार नाही का? तुम्ही आईची काळजी करू नका. पटकन तयारीला लागा. परवा सकाळीच आपल्याला इथून निघायचे आहे. हे ऐकताच दोघी जावा खूप खुश झाल्या आणि सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले. त्यानंतर देवकीताई घरात आल्या आणि सरळ मोठ्या मुलाच्या खोलीत गेल्या. सासूला असे न विचारता थेट खोलीत आलेले पाहून मेघा रागाने म्हणाली, आई तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? असे कोणी न विचारता मुलाच्या सुनेच्या बेडरूममध्ये येते का? देवकीताई म्हणाल्या, तुम्ही दोघे बेडरूममध्ये आहात, मग दरवाजा पुढे तरी करायचा ना. मग मी विचारून आले असते. दरवाजा उघडा होता म्हणून न विचारता आत आले. आणि हो, माझी अक्कल काढण्याआधी तुला स्वतःला किती अक्कल आहे हे एकदा तपासून घे. सुनेपुढे कधीही तोंड न उघडणारी सासू आज चक्क सुनेला उलट बोलली याचे महेश आणि मेघाला आश्चर्य वाटत होते. मेघा म्हणाली, बरं मला सांगा, तुम्ही दुपारपासून कुठे उकिरडे फुंकायला गेला होतात? ही वेळ आहे का घरी येण्याची? तुमची वाट पाहून आम्ही दोघींनी सगळी कामे केली. देवकीताई हसल्या आणि म्हणाल्या, ती कामे तशी तुमचीच आहेत.
इतकी वर्ष मी एकटी राबले ना घरासाठी, तेव्हा माझ्या मदतीला कोणी नव्हते. मेघा म्हणाली, तुमच्या कामाचे कौतुक आम्हाला सांगू नका. देवकीताई म्हणाल्या, मी नाही, तूच तुझ्या कामाचे कौतुक मला ऐकवत होतीस. मेघा देवकीताईंकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती. त्या म्हणाल्या, बरं ते जाऊ देत महेश, मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचे आहे. तू आणि राजेश मला नंतर माझ्या खोलीत येऊन भेटा. पाठीमागे येऊन शीतल लगेच म्हणाली, जे काही बोलायचे आहे आमच्यासमोर बोला, उगाच आढेवेढे घेऊ नका. देवकीताईंनी शीतलकडे रागाने पाहिले. त्या म्हणाल्या, आता मी तुम्हाला सांगितले आहे ना माझ्या खोलीमध्ये या म्हणून, मग तिथे आल्यावरच मी बोलेन. आणि हो, आता मी तुमचे सर्वांचे बोलणे ऐकले आहे. तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाणार आहात का? मेघा म्हणाली, हो, आम्ही जाणार आहोत, पण तुम्ही आमच्या मागे येऊ नका. आम्ही तुम्हाला घेऊन जाणार नाही. देवकीताई म्हणाल्या, तुमच्याबरोबर येण्याची माझी इच्छाही नाही. तुम्ही जाऊ शकता. एवढे बोलून त्या खोलीतून बाहेर निघून गेल्या. महेश आणि राजेश आईचे हे नवे रूप पाहून दंग झाले होते. कारण ह्या आधी देवकीताई फक्त सर्वांचे बोलणे ऐकून घेत होत्या, पण आता त्या त्यांच्या प्रत्येक बोलण्याला प्रत्युत्तर देत होत्या. राजेश महेशला म्हणाला, दादा, आईने आपल्याला कशाला बोलावले असेल? मेघा म्हणाली, तुम्ही तर त्यांचे असेच ऐकत राहिलात ना, तर तुमची आई आपले जगणे मुश्किल करेल. अजिबात जाऊ नका त्यांच्याकडे. त्यांना काय सांगायचे आहे ते आपल्या सर्वांसमोर सांगू देत, नाही तर तिथे जाऊन ऐकण्याची काही गरज नाही. बायकोचे बोलणे ऐकून महेश काही आईच्या खोलीत गेला नाही आणि राजेशही गेला नाही. ठरल्याप्रमाणे त्या चौघांनी गोव्याला ट्रिपला जाण्याची तयारी केली. आपापल्या बॅगा घेऊन ते सर्वजण बाहेर आले. आपल्या वृद्ध आईला जाताना विचारावे असे देखील त्यांना वाटले नाही. ते चौघेही आपापल्या मुलांना घेऊन कारमध्ये बसून निघून गेले. देवकीताई खिडकीत उभ्या राहून त्यांची गाडी नजरेआड होईपर्यंत पाहत होत्या. एक एक चेहरा किती आनंदी होता, पण त्यापैकी एकानेही नजर मागे वळून आपल्या आईकडे पाहिले नाही. त्यांना आता मुलांच्या अशा वागण्याची जणू सवय झाली होती. त्यामुळे देवकीताईंनी यापुढे मुलांच्या कोणत्याही कृतीला मनावर न घेण्याचे ठरवले होते. मुले, सुना, नातवंडे गोव्याच्या ट्रिपसाठी घरातून निघाले. त्याच रात्री त्यांनी हळू कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. ती घराच्या मालकीच्या कागदपत्रांची फाईल होती. ती फार काळापासून त्यांनी सांभाळून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी शेजारच्या जोशी काकांकडे जाऊन विचारले, काका, इथे घर खरेदी विक्री करणारे कोणीतरी विश्वासू एजंट आहेत का? जोशी काका थोडेसे चकित झाले. देवकीताई, काय म्हणताय? घर विकणार आहात का? हो, आता पुरे झाले. 4 भिंतींमुळे घराला घर पण राहत नाही, हे मला कधीच कळून चुकलंय. जोशी काका यावर काहीही बोलले नाहीत. काही वेळातच जोशी काकांनी एका चांगल्या एजंटशी संपर्क करून दिला. एजंट आला, घर पाहिले, देवकीताईंशी नम्रपणे बोलला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, हे घर मुलांच्या नावावर नाही, माझ्या नावावर आहे आणि आता मला हे विकायचे आहे. एजंटने सर्व कागदपत्र तयार करून दिली. 2 दिवसात एक मध्यमवर्गीय जोडपे जे नव्या घराच्या शोधात होते त्यांनी ते घर पसंत केले. देवकीताईंच्या चेहऱ्यावर शांततेचे एक हलके हास्य आले. त्या जोडप्याला पाहून त्यांना त्यांचे तरुणपण आठवले, जेव्हा त्या आणि त्यांचे पती मोहनराव यांनी हे घर विकत घेतले होते. पैसे बँकेत जमा झाले. वकिलाने नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आणि शेवटच्या दिवशी दरवाजाच्या आत एक नजर टाकून देवकीताई फक्त इतकेच म्हणाल्या, घर तर विकले, पण आठवणी ठेवून चालले आहे. त्या कोणालाही न सांगता निघून गेल्या. 7 दिवसांच्या गोवा ट्रिपनंतर दोन्ही भावंड महेश आणि राजेश आपल्या आपल्या बायका मुलांसह घरी परतले. थकलेल्या शरीराला घराची गरज होती, पण मनात गोव्याच्या आठवणी भरून होत्या. त्यांची कार गेटमध्ये शिरली. समोरचे दृश्य बघून सगळे गोंधळले. घराच्या खिडक्यांना नवीन काचा, अंगणात लावलेली वेगळी तुळस आणि दरवाजावर लावलेली नवीन नेमप्लेट. महेश एकदम घाबरत म्हणाला, आपल्या खिडकीच्या काचा कोणी बदलल्या आणि ही तुळस? दोघेही थोडे पुढे आले आणि दारावरची नेमप्लेट वाचली तर सहस्त्रबुद्धे कुटुंब असे लिहिले होते. सगळ्यांच्या काळजात धस्स झाले. राजेशने दारावरची बेल वाजवली. एका स्त्रीने दरवाजा उघडला. तिचे वय साधारण 35 असेल. हसऱ्या चेहऱ्याची होती. ती म्हणाली, हो, कोण पाहिजे? महेश रागात म्हणाला, हे आमचे घर आहे. तुम्ही इथे कसे राहता? ती स्त्री थोडे अचंबित होऊन म्हणाली, अरे, हे घर तर आम्ही देवकीताईंकडून विकत घेतले आहे. नोंदणी झाली. 5 दिवसांपूर्वीच आम्ही इथे शिफ्ट झालोय. तेवढ्यात तिच्या पाठीमागून तिचा नवरा बाहेर आला. त्याने त्या सर्वांना पूर्ण कायदेशीर कागदपत्रे दाखवली. सर्व काही स्पष्ट झाले होते. देवकीताईंनी स्वतःच्या नावावरचे घर कायदेशीरपणे विकून टाकले होते.
त्या जोडप्याने एक बंद लिफाफा आणून दिला आणि म्हणाला, देवकीताईंनी सांगितले होते मुले आली तर त्यांना हे द्या म्हणून. महेशने थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. त्यात एक चिठ्ठी होती. माझ्या लाडक्या मुलांनो, मी आता खूप थकले आहे. मला आता कोणाचेही बोलणे सहन होत नाही. तुमच्या नजरेत माझी किंमत शून्य आहे हे मला अगदी व्यवस्थितपणे ठाऊक झाले आहे. महेश, तुझ्या बायकोने तर माझ्यावर चोरीचा आरोप केला तरीसुद्धा तू तिला एका शब्दाने बोलला नाहीस. अरे, माझ्याच घरात मी चोरी का करेन? माझ्यावर चोरीचा आरोप केल्यानंतर माझ्या मनाला काय यातना झाल्या हे तुम्हाला कधीही समजणार नाही. असो, माझा तुमच्यापैकी कोणावरही राग नाही. हे घर माझ्या नावावर होते त्यामुळे मी ते विकून टाकले. आता तुम्ही खुश राहा, कारण मी तुमच्यासोबत नसेन. मी कुठे आहे, कशी आहे याचा शोध घेऊ नका. फक्त इतकेच लक्षात असू द्या, माझ्यामुळेच तुम्ही या जगात आला आहात. तुमची आई. ती चिठ्ठी वाचून महेश आणि राजेश स्तब्ध उभे होते. त्यांची मुले आईच्या मागे विचारत होती तर त्यांच्या बायका एकमेकांकडे पाहत होत्या. गोंधळलेल्या, काळजीत दिसत होत्या. मुलांनी शरमेने मान खाली घातली. त्या रात्री त्या घरासमोर उभे राहून सर्वजण गप्प बसले. कधी काळी हक्काने राहत असलेले घर आज त्यांना अनोळखी झाले होते. राजेश म्हणाला, दादा, आता काय करायचे? त्यांचे सर्व सामान गाडीत होते, पण आता त्या सामानाला घर नव्हते. महेश म्हणाला, हॉटेलमध्ये जाऊयात का तात्पुरते? मेघा म्हणाली, पण 7 माणसांसाठी हॉटेल किंवा लॉजवर 1-2 दिवस राहणे ठीक आहे, पण मग नंतर काय करायचे? नंतरचे नंतर पाहू असा विचार करून ते सर्वजण राहण्याची व्यवस्था शोधायला नजीकच्या एका लॉजमध्ये गेले. ती रात्र ते सर्वजण एका छोट्याशा खोलीत काढत होते. तेव्हा राजेश शांत आवाजात म्हणाला, आईने खरंच आपल्याला एक धडा शिकवला. आपण त्या घरात राहत होतो म्हणून ते घर आपले होत नाही, हेच खरे आहे. पुढच्या काही दिवसात त्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला, पण एकानेही त्यांना मदत केली नाही. आज मुलांना कळून चुकले की या जगात आईवडिलांशिवाय कोणीही आपले नसते. शेवटी त्यांना तात्पुरता फ्लॅट भाड्याने मिळाला, पण त्या घरात आता जीवापाड प्रेम करणारी आई नव्हती. मेघा आणि शीतलला देखील पश्चाताप वाटत होता की त्यांनी आईसारख्या सासूला अपमानास्पद वागणूक दिली. देवकीताईंनी जेव्हा घर विकले तेव्हा त्यांना एक मोठी रक्कम मिळाली होती. त्या रकमेचा त्यांनी केवळ स्वतःचा गुजारा करण्यासाठी वापर केला नाही, तर त्यांनी त्या पैशांचे 3 भागांमध्ये वाटणी केली. एक भाग स्वावलंबन ट्रस्टसाठी देणगी म्हणून दिला, जिथे आता त्या सन्मानाने राहत होत्या. त्या संस्थेसाठी त्यांनी एक छोटी देवकी कला आणि सृजन कक्ष सुरू करायला मदत केली, जिथे वृद्ध स्त्रिया विणकाम, शिवणकाम, कागद फुलकला वगैरे शिकून वेळ घालवू शकतील. दुसरा भाग त्यांनी वृद्धाश्रमातील गरजू लोकांसाठी ठेवला. त्यातून कुणी औषधे घेऊ शकत होते, कुणी डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी पैसे घेऊ शकत होते. अशा सगळ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी डिस्क्रिटली मदतीचा हात दिला आणि शेवटचा छोटासा भाग स्वतःसाठी ठेवला. देवकीताईंनी आपल्या जुन्या मैत्रिणींना फोनवर बोलण्यासाठी एक साधा मोबाईल विकत घेतला आणि आयुष्यभर मनात ठेवलेले त्यांचे एक स्वप्न होते, ते म्हणजे एक छोटासा रेडिओ घेणे, ज्यात दररोज सकाळी लता, मन्नाडे आणि गदिमा यांच्या सुरात त्यांच्या मनातील पोकळी भरून काढत होते. अशा प्रकारे मुलांपासून दूर राहून देवकीताई खऱ्या अर्थाने आनंदाने आयुष्य जगत होत्या. मित्रांनो, आई म्हणजे घराचा आत्मा असतो, जिच्या अस्तित्वाने भिंतींना ऊब मिळते आणि अंगणाला जीव. आईला गृहीत धरू नका, तिला अपमानास्पद वागणूक देऊ नका. तिचे मौन, तिचे हसणे, तिचे आपल्या सगळ्यांसाठी सतत झिजणे, हे सर्व तिचे प्रेम असते. जर तुम्ही तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली तर ती खूप मोठा निर्णय घेऊ शकते. मग मागे पश्चाताप करण्याशिवाय बाकी काही उरत नाही. त्यामुळे आईला प्रेम द्या, वेळ द्या आणि सन्मान द्या, कारण ती तुमच्यासाठी सारं आयुष्य देत असते. फक्त एक वाक्य ऐकण्यासाठी, ते म्हणजे, आई, तू आमचे घर आहेस. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.